उपस्थित आपल्या लहानपणी शाळापेक्षा काय करायचं ना त्याच्या मुख्याध्यापक आणि टीचर्स अशालाही त्या सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांना नमस्कार माझा. तर आज आपण म्हणजे मुलांतील किशोरवयीन मुलांतील होणारे बदल त्या विषयावर मॅडम बोललेले आहेत. आपण मी मोबाईल बद्दल. अच्छा, मोबाईल मोबाईल म्हणजे काय नाही ते आपल्याला माहिती असतं. काय मोबाईल म्हणजे मोबाईलचा उपयोग काय आपण बोलायचं. फटाफट बोला. आर्यन बोल. हा बोला फटाफट बोल. हा बोलायला अभ्यासासाठी उपयोग होतो मोबाईलचा खरा उपयोग. जेव्हा पण पहिल्यांदा आपण मोबाईल कसा आला तर पहिला कसं व्हायचं, आपले नातेवाईक मोबाईलला छोटा फोन आला ना, आपले नातेवाईक नाव बसायचे. मग आपल्याला त्याला पत्र पाठवायला लागायचं. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपल्याला कसं पत्र पाठवायचं किंवा तार पाठवायचं. मग कधीतरी मग असं कॉमन असं काहीतरी गावामध्ये एखादा समजा असायचा लँडलाईन वाला फोन, त्याच्यावर जायचं घंटा तिथे उभं राहायचं आणि फोन करायचं, असं करायला लागायचं. तर तसं व्हायला होऊ नये म्हणून आपल्यापर्यंत मोबाईल छोटासा मोबाईल आला. तर त्याचा उपयोग काय होता की आपण ठीक आहे म्हणजे आपण नातेवाईकांना फोन करायचा, नातेवाईकांना आपला फोन करायचा, त्यांनी आपण खुशाली विचारायची. हा खरा मोबाईलचा उपयोग होता. पण नंतर काय व्हायला लागलं की आता म्हणजे आपण विकासाकडे जातोय ना, बरोबर. आपली विकास होत गेला. मोबाईलच्या उपयोगासाठी आपण करायला लागलो, अभ्यासासाठीचा उपयोग करायला लागलो. तर त्याच्यानंतर अभ्यासासाठी करायला लागलो तो लागलं. नंतर काही आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या आजूबाजूची माहिती, जिथे आपण आहोत देशातली माहिती, जगातली माहिती, सगळी माहिती तर मोबाईलवरती मिळते, बरोबर आहे. तो मोबाईलचा खरा उपयोग आपल्याला उपयोगासाठी करायचा असतो. लहान मुलांना हा उपयोग हा खरा अभ्यासासाठी करायचा असतो. हल्ली काय होतंय की उपयोग अभ्यासासाठी सोडून मुलं काहीतरी वेगळाच उपयोग करतात, बरोबर. आता बघा काही पालक असतात म्हणजे तुमच्या आई वडील आहेत, एखाद्याच मुलं तुमच्या घरामध्ये त्याच्यामध्ये काय होतं, समजा आई काही काम करत असेल काय म्हणजे मी बघितलेलं आहे. आणि एखादंच लहान मुलं असेल तर आई काय करायची, रडत्या लहान मुलाला लावून दे मोबाईल, तर ते असं असं ठेवणार ना आणि मुलं बघणार तिरका बघणार. लहान मुलं सवय की त्याची नस स्थिर नसते, तिरका बघणार असं, बरोबर आहे. पण त्याच्यानंतर दुरुपयोग काय होतो हे आई वडिलांना माहिती नसतं. आम्ही बऱ्याच लोकांना असं बघितलंय. काय होतं माहिती मोबाईल, जेव्हा लहान मुलांना आपण मोबाईल देतो हातामध्ये तर आपल्याला कळत नाही की त्याच्यामध्ये काय होऊ शकतं. तर मोबाईलमुळे लहान मुलांच्या डोळ्यामध्ये तिरकेपणा येतो, ती मुलं तिरके बघायला लागतात, बरोबर आहे. जास्त वापर करायला लागला म्हणजे आणि काय होतं, काही कारणच का होतं बघायला की बाबा आपलं मूल काहीतरी जास्तच वापरते. बघा त्याला खायला दिलं आपण की नाही, त्याला आधी बघा चित्र पाहिजे. मग त्या आपल्या आया एक आपल्याला मोबाईल मोबाईल बघताय, एक घास आई भरवते मग ते खातंय. पण ते चांगलं आहे का नाही, बरोबर आहे ना. आम्ही काय करायच्या आया जरा मूल खात नाही, लहान मुलं खात असते तसे एक एक तासभर खात बसतात. हा तो बघा चिऊ, ती बघा काऊ, ती बघा गाडी गेलीये, ती हम्मा गेलीये, तो बैल गेलाय, ते पोपट गेलाय है ना, असंच खायचे ना. आणि तुम्ही आमच्याकडून असंच बरोबर. माझ्या मुलीला पण कृषी तुम्ही करायचे, गाडी दाखवण येते बघ, गाडी गेली तेव्हा मामा गेला, काका गेला, कोणी असेल त्याच्याकडे बघून खातं. पण नाही आता काय झालंय, रडायला लागली ती बायका दिला मोबाईल, हा मुलं बघताय गाडी बघताय कार्टून बघताय, तसंच झालंय. त्याच्यामुळे त्याच्या परिणाम मुलांच्या डोळ्यावर होत आहे, बरोबर आहे. आणि मोबाईल प्रमाणे आम्ही जास्त टाइम कशावर घेतो, आपल्या कशावर घेतो नाही, पहिला डोळ्यावर येतो है ना, डोळ्यावरती येतो. आणि डोळ्यावरती सतत तो मोबाईल आपण बघितल्यामुळे आपल्याला काय होतं, कधी कधी कळत नाही डोळ्यांना स्ट्रोक येतो म्हणजे काय, अंधत्व येऊ शकतं, अंधेपणा येतो. आणि हे प्रमाण वाढत चाललेलं आहे, कळलं. साधारणपणे 2003 साली 60% होतं मुलांमध्ये, लहान मुलांना चष्मा लागला, 2013 मध्ये झालं 15% आणि 2023-24 ला झालंय 21 ते 22%. का तर मोबाईलचं प्रमाण वापरणं हे लहान मुलांमध्ये जास्त व्हायला लागलंय. मग मुलं काय बघतात त्याच्यामध्ये, काय बघतात, फक्त अभ्यासच बघतात नाही, मग ते गेम खेळताय, मग ते कुठेतरी व्हिडिओ बघताय, पिक्चर बघताय. तासांना ते मोबाईलची 3-3 तास पिक्चर पण बघतात. मी बघितलं पण असं मुलं पिक्चर बघताय. पण ह्याच्याकडे लक्ष कोणाचं हवंय, पालकांचं हवंय. किंवा तुम्ही मुलं नक्की त्या मोबाईलमध्ये काय बघताय, त्या उपयोगाचं बघतायत का की काहीतरी वेगळंच बघताय है ना. आणि काय होतं माहिती, मोबाईल तासंतास वापरल्यामुळे ते जे मूल असतं काय होतं, ते
मोबाईल जास्त वापरला तर एक तर मुलं तासांतर बघतात. कधी कधी काय होतं, आल्यात झोपले की मोबाईल घेतात, बघत अंधारामध्ये काय होतं, मोबाईल तुमच्या रॅडिएशन येतात, ती किरणं येतात, त्याचा हा डायरेक्ट आपल्या डोळ्यांवरती, आपल्या डोक्यावरती परिणाम होतो, आपल्या स्मरणशक्तीवरती परिणाम होतो, आपली स्मरणशक्ती कमी होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. अंधारामध्ये मोबाईल कधीच बघू नये. अंधारामध्ये इव्हन टीव्ही सुद्धा बघू नये. तो टीव्ही सुद्धा खूप एक 4 ते 5 फूट लांब बसून टीव्ही बघायला, कारण त्याचे पण रॅडिएशन जे येतात ते आपल्या डायरेक्ट डोळ्यांना, आपल्या स्मरणशक्तीला, आपल्या मेंदूला परिणाम करतात. आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी होते. बरोबर. जास्त मोबाईल वापरणारी मुलं, समजा आता एखाद्या पालकाच्या लक्षात आलं म्हणजे अरे बापरे खूपच अति झालंय, काढून घेतला मोबाईल. बघा ती मुलं कशी होतात, कशी वागतात, कधी बघितली अशी मुलं, अशी हातपाय आपटून रडायला लागतात, मला दे नाही, मी जेवणच नाही, मी शाळेत जाणार नाही, मी अभ्यास करणार नाही, हेच करणार नाही, मी तेच करणार नाही, असं करतात ना. काही काही मुलं सकाळी उठली ती पहिला मोबाईल घेणार, सुरू म्हणजे आंघोळ करायची विसरणार, कधी नाश्ता करायची विसरणार, त्यांना शाळेत जायचा कंटाळा येतो, त्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो. तर हे काय मोबाईलमध्ये होऊ शकतं, कळलं, मोबाईल होऊ शकतं. आता ती लहान मुलं असतात त्यांचा विकास असतो ना, म्हणजे किशोरवयीन मुलांमध्ये आपल्या डोळ्याचा विकास होत असतो. म्हणजे विकास होताना जर तुम्ही असं करायला लागला तर ते डोळे व्यवस्थित होतील का आपले, नाही, आपले डोळे चांगले राहतील का, नाही, तर त्या डोळ्यांवरती परिणाम होतो, अंधत्व येतं, पाश्चर्य येतं, कधी कधी कंप्लीट देखील मुलांना अंधत्व येऊ शकतं. म्हणून मोबाईलचा उपयोग हा कमी करा. आता बघा आपण मोबाईल घेतला आणि मुलं तासांतर बसताय, समजा एका ठिकाणी बसतात, असा मोबाईल असतो समोर, एका खुर्चीवर बसले, पिक्चर लागला की 3 तास शूट टाकतात, नाही, त्याने काय होऊ शकतं, एकाच ठिकाणी आपण 3-4 तास बसलो तर काय होऊ शकतं, काय होईल, मोबाईल हातात असा विचार होणार, तर काय होईल, हाताला मुंग्या येतात की नाही, कधी जाणवलंय, हाताला मुंग्या येतात, आपलं मनगट इथून दुखतं, आपलं मनगट दुखतं, आपले आपल्याला मान दुखते आपली, नंतर पाठीचा कणा दुखायला लागतो, है ना. तर हे सगळे मोबाईलचे दुष्परिणाम आहेत. बरोबर आहे. आपण आपल्याला काय करायला पाहिजे, अभ्यासापुरता मोबाईल वापरायला पाहिजे. बरोबर आहे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपल्याला मैदानी खेळ खेळायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त दुसरा मोबाईल दुसरं करू शकता की तुम्ही काय करू शकता, तुम्ही लिखाण लिहू शकता, तुम्ही गाणं शिकू शकता, तुम्हाला डान्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डान्स करू शकता, तुम्ही सगळ्या मित्रांना गोळा करून रिकाम्यामध्ये खेळू शकता. त्यामुळे सुट्टी लागली तुम्ही मोबाईलवर बसणार का, नाही, तर सगळ्या पालकांनी घेऊन तुम्हाला खेळा. होताच उपाय म्हणजे काय, तर मोबाईल हे कमी वापरलं पाहिजे. जेवढा तुम्हाला उपयोग करायचा, अभ्यासासाठी करायचा असेल करू शकता, ठीक आहे. परीक्षेच्या वेळेला तुम्हाला मोबाईल लागतो, तुम्ही परीक्षेच्या वेळेला वापरा, पण तो तेवढ्या पुरताच वापरा. एरवी मोबाईल कधीच वापरायचा. बघा मोठ्या मुलांकडे सुद्धा ना मोबाईलचं स्क्रीनिंग टाइम म्हणजे काय, तुम्ही मोबाईलवर किती बघताय हे मेजर करतात. माझी मुली कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, ते बघता गेला तर त्यांना देखील विचारलं पाहिजे तुमचा स्क्रीनिंग टाइम काय आहे. स्क्रीन टाइम म्हणजे काय, तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर किती वेळ असता. तो स्क्रीन टाइम एक त्याची लेवल असते, कुठल्या घटकांनी किती मोबाईल बघितला पाहिजे. तर तुम्ही देखील ठरवायला पाहिजे की आपल्याला किती मोबाईल बघितला पाहिजे, आपल्याला काय होऊ शकतं त्या मोबाईलने. आणखी एक गोष्ट, मोबाईल कंटिन्यूअस बघण्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये सुटतं, आपल्या डोळे कोरडे होतात, खास सुटते, डोळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, डोळ्याची दिसतं सुस्त, डोळ्याच्या भोवती सुस्त, हे कशामुळे होतं, तर जास्त मोबाईल वापरल्यामुळे. ठीक आहे. आता काय मुलं आता आयटी कंपनी त्यांना 8-8 तास बघा आमच्याकडे बघायला लागतं, लॅपटॉपने बघायला लागतं, स्क्रीन असते समोर, पण त्यांना काय असतं ते त्याचे रॅडिएशन डोळ्यात जाऊन म्हणून एक गॉगल असतो, चष्मा असतो, जेणेकरून तो चष्मा त्याच्यामध्ये डोळ्यांच्या आणि लॅपटॉपच्या मध्ये स्क्रीन असते, त्यामुळे डोळा आहे त्याच्यावर येत नाही. पण तुम्ही लहान आहात तर तुमच्याकडून काय आलेलं नाही. आता माझी मोठी मुलगी ना त्रास होतो त्यामध्ये डोळे चुचलत होते, पण तिला कसं 8-8 तास लॅपटॉपवर बसायला लागायचं, तिला डोळ्याचे चुरचुरायला लागायचं. म्हणजे डॉक्टरकडे गेली, डोळे चुरचुरत त्याला डॉक्टर म्हणाली स्क्रीनमध्ये बघितल्यामुळे डोळ्यात कोरडेपणा आले, म्हणजे डोळे आपले सुकतात, त्या डोळ्यातलं पाणी असतं ना ते सुकून जातं. तिला काय सांगितलं, तिने ड्रॉप दिले आणि तू सारखं बघू नको, तर 1 तास झाला की दुसरीकडे बघायचं, 1 तास झाले की दुसरीकडे बघायचं आणि डोळ्यातून पाणी मारायचं. जे आपले डोळे आहेत ना ते ओलेच राहिले पाहिजे, कोरडे झाले ना की त्या डोळ्यात ताण येतो आणि डोळ्याला स्ट्रोक होऊ शकतं. कळलं. म्हणून मोबाईल हा कमीत कमी वापरावा.
आपली स्मरणशक्ती कमी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही मोबाईल वापरू नका. आपले डोळे चांगले वाटत असेल तर मोबाईल तुम्ही जास्त प्रमाणात वापरू नका. जेवढा उपयोग करायचा आपल्यासाठी तेवढाच तुम्ही करा. ठीक आहे, कळलं तुम्हाला? मोबाईल हा आपला शत्रू नाहीये, पण जिथे वापरायचा तिथे वापरायचा, जिथे नाही वापरायचा तिथे नाही वापरायचा. आणि चुकीचे व्हिडिओ देखील मोबाईल मध्ये येतात, तर हे काळजी तुमच्या पालकांनी घेतली पाहिजे की तुम्ही काय बघताय. हे पालकांनी सुद्धा घेतले पाहिजे काळजी की आपले मुलं काय बघताय. बरोबर आहे? ठीक आहे, कळलं तुम्हाला? तर मोबाईलचा कमीत कमी उपयोग करणं लक्षात ठेवा. मोबाईलची कारण मोबाईल हे जरी प्रगतीचा लक्षात असलं तरी आपण वापरलं किती वापरलं आणि आपली प्रगती स्वयं अधोगती तर होणार नाही ना, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? धन्यवाद.